नमस्कार. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजेच पाडव्याचा सण. आपणा सर्वांना या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. शिशिरातील पारझडीनंतर ऋतुचक्राने हळूवार कुस बदलावी आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याचे राहू लागावे. रंगविभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षांचे नवचैतन्य न्याहाळताना आंबेमोहराचा दूर सुगंध यावा आणि दूर कुठेतरी कोकिळेने राग वसंत गावा. ऋतुचक्राचं हे सुंदर असं वर्णन पाहताना रूप, रंग, नाद, स्पर्शाची शालीनता म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल होय. चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे केवळ वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी किंवा नांदी असा एवढाच अर्थ नाही म्हणता येणार. या दिनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विश्वनिर्मात्याने विश्वाची निर्मिती केलेल्या उत्पत्तीच्या क्षणांचा तो साक्षीदार आहे. चैत्रशुद्ध प्रतिपदा या दिवसाने ब्रह्मपुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने महाप्रलयानंतर विश्वाची निर्मिती केली होती आणि तोच हा आजचा दिवस. तसे सातवाहन काळामध्ये शालिवाहनांनी शकाची सुरुवात आजच्याच दिवशी केली होती. त्यामुळे मराठी कालगणनेची सुरुवात याच दिवसापासून झालेली आहे. म्हणून आज मराठी नववर्ष म्हणून आपण आज सुरुवात करतो. कुठल्याही मंगल मुहूर्तासाठी आजचा दिवस आपण महत्त्वाचा मानतो. 3:30 मुहूर्तापैकी महत्त्वाचा असा हा दिवस मानला जातो. त्यामुळेच कदाचित युगादी म्हणून या सणाचा उल्लेख केला जातो. नववर्षाची सुरुवात क्षणांचा आपण आनंद घेतो. पडव या संस्कृत शब्दापासून मराठी अपभ्रंश झालेला हा शब्द पाडवा या सणाचा आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. पाडवा म्हणजे मराठी अर्थ जर पाहिला तर चंद्राच्या कला. आणि खरंच चैत्रशुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र हा कलेने वाढत जातो आणि म्हणूनच गुढीपाडवा म्हणून आपण या सणाला हर्ष उल्हासाने साजरं करतो. आपल्या पूर्वजांचा जर विचार केला तर आपले पूर्वज हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध सण उत्सवातून आपले सण उत्सव साजरे करायचे. आणि हे साजरे करताना मग सूर्य, चंद्र, नदी, पर्वत, वृक्ष यांची कृतज्ञता व्यक्त करताना विविध सण उत्सव साजरे करायचे. कदाचित या नवचैतन्याची चाहूल असावी किंवा नवचैतन्य किंवा सृष्टीमध्ये होणारा हा बदल दर्शवण्यासाठीच कदाचित पूर्वजांनी हा सण साजरा करायला सुरुवात केली असावी. एखाद्या बांबूच्या काडीला नववस्त्र परिधान करायचं, त्याच्यावरती वृक्षांची फुलांची माळ घालायची आणि गोडवा म्हणून साखरेच्या गाठी त्याच्यावरती बांधायच्या. कदाचित हे वसुंधरेचंच प्रतीक असावं ना, ज्याच्यावर कडुनिंबाची पानांचा सुंदर असे मोहर लावावा, फुलांचा त्याच्यावरती हार गुंफवावा, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावर कळस चढवावा. हे सगळं काही या निसर्गाने दिलेलं आपल्याला आहे आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच कळस चढवणे हे आपल्यामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं. असा हा पाडव्याचा सण. पाडव्याच्या या सणाला आपण कडुनिंब, गूळ, हिंग, ओवा, जिरे आणि धणे या सगळ्यांचं मिश्रित असा जीवनरस तयार करतो आणि त्याचं प्राशन करत असतो. काय असेल बरं याचा उपयोग? वसंत ऋतूनंतर येणारा ग्रीष्माची लाही सहन होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये तेवढी शक्ती निर्माण व्हावी या दृष्टीने जर आपण ह्या जीवनरसाचं प्राशन केलं तर आपल्या शरीरामध्ये तेवढी शक्ती निर्माण होते आणि कदाचित त्याच्यासाठीच या सर्व पदार्थांचे प्राशन करणं आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. या पाडव्याच्या दिवशी आपण या जीवनरसाचे प्राशन करतो. तसं पाहिलं तर हा प्रत्येक सण हा भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पाडवा हा सण आपल्या 3:30 मुहूर्तापूर्वी अतिशय महत्त्वाचा असा मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन व्यवहाराची, नवीन वास्तूंची खरेदी केली जाते. या दिवशी सरस्वती देवतेची पूजा केली जाते, तसेच महालक्ष्मीची पूजा केली जाते. चला तर मग नवचैतन्याची चाहूल देणाऱ्या या सणाच्या दिवशी आपण एकमेकांना सुदृढता, संपन्नता आणि निरामय आयुष्याच्या शुभेच्छा देऊया.
गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना, चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.